12 डिसेंबर 2024 रोजी वायफळे गावात सराईत गुन्हेगार विशाल सज्जन फाळके व त्याचे अनोळखी 5 ते 6 साथीदार यांनी वायफळ येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय वर्ष 24 राहणार वायफळे याचा जुन्या भांडणाचा व कोर्टातील केस मागे घेत नसल्याचा राग मनात धरून कोयता व तलवारीने शरीरावर वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला। तसेच विशाल फाळके व त्याचे साथीदार यांनी मिळून संजय दामू फाळके, जयश्री फाळके, आशिष साठे, आदित्य साठे व सिकंदर शिकलगार यांच्या शरीरावर कोयत्या व तलवारीने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। वरील प्रमाणे गुन्हा नोंद आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली व रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सांगली यांनी यातील गुन्ह्यातील इतर आरोपी निष्पन्न करून आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेशित केलं होतं। या गुन्ह्यामध्ये दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी यातील मुख्य आरोपी विशाल सज्जन फाळके, पत्ता पुणे, मूळ राहणार वायफळे, तालुका तासगाव यास पुणे येथून अटक करण्यात आली। त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये या गुन्ह्यामधील इतर आरोपींना निष्पन्न करण्यात आले। त्या निष्पन्न आरोपींना पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर व पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व त्यांचे पथकाने बिबवेवाडी पुणे पोलीस ठाण्याकडील पोलिसांची मदत घेऊन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी 1 आकाश महिपती मळेकर वय वर्ष 20 राहणार पापळ, वस्ती बिबवेवाडी, जिल्हा पुणे, अनिकेत संतोष खुळे वय वर्ष 19 राहणार कात्रज, जिल्हा पुणे, 3 विधी संघर्षग्रस्त बालक यांना बिबवेवाडी पुणे येथील ओटा गॅस गोडाऊन येथून ताब्यात घेतलाय। त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी मुख्य अटक आरोपी विशाल सज्जन फाळके हा त्यांचा मित्र असल्याचं त्यांच्या सांगण्यावरून वायफळे, तालुका तासगाव येथे येऊन हत्याराने मारहाण केल्याचं कबूल केलं। लागली सदर आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाकामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग हे करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।